एक महत्त्वाची बातमी समोर येते। वसईमध्ये स्कूल बस थेट मेडिकलमध्ये शिरल्याचं पाहायला मिळतंय। स्कूल बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं स्कूल बस थेट मेडिकलमध्ये शिरली आहे। मीरा रोडमध्ये पूनम सागर कॉम्प्लेक्समधील पूनम सागर मेडिकल इथे ही घटना घडली। सुदैवानं मेडिकलमध्ये ग्राहक नसल्यानं जीवितहानी टळली। मेडिकल चालक सुनील गुप्ता सुदैवानं बचावलेत। काल संध्याकाळी 8:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याचं पाहायला मिळतंय। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वसईमध्ये स्कूल बस थेट मेडिकलमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं। संध्याकाळी 8:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। काल ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। बघा ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना चित्रित झाल्याचं पाहायला मिळतंय। स्कूल बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं, त्यानंतर ही घटना घडली आहे। सुदैवानं मेडिकलमध्ये त्यावेळी कोणी नव्हतं, जीवितहानी झालेली नाही। मेडिकल मध्ये असलेला चालकही सुनील गुप्ता सुदैवानं बचावला। पहा ही घटना, चालकाचं स्कूल व्हॅनवरचं नियंत्रण सुटलं आणि ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। एक महिला त्यात थोडक्यात बचावली असल्याचं पाहायला मिळालंय। कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर ही घटना घडली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। रुपेश, नेमकी काय घटना घडली आणि सध्या त्यानंतर परिस्थिती काय? नक्कीच अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने थेट बस जी आहे ती मेडिकलमध्ये घुसलेली आहे आणि याच्यामध्ये जो मेडिकल चालक आहे त्याला किरकोळ असा जखमी झालेला आहे। मात्र सध्या मेडिकल चालक जो आहे नयानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना आहे ती समोर आलेली आहे। धन्यवाद रुपेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।